चॅप्टरचं नाव पिकअप कॉमर्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. मित्र, आज आपण मॅनेजमेंट अकाउंटचा रेशो अनालिसिसच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देणार आहे. तर प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय विचारलं आहे, करंट रेशो विचारला आहे, डेटर्स टर्नओव्हर रेशो विचारला आहे, स्टॉक टर्नओव्हर रेशो आणि ग्रॉस प्रॉफिट रेशो विचारला आहे बरं का. तर मित्र, सुरुवातीला आपण करंट रेशो घेऊ. तर करंट नंबर 1 करंट रेशो. त्याचं सूत्र आहे करंट ॲसेट्स भागिले करंट लायबिलिटी. करंट ॲसेट्स भागिले करंट लायबिलिटी. तर करंट ॲसेट्स बॅलन्स शीटचे ॲसेट्स आहेत बघा. बॅलन्स शीटच्या ॲसेटमध्ये फिक्स ॲसेट, स्टॉक, डेटर, बिल्स, रिसिव्हेबल, बँक आणि कॅश. आता हे जर फिक्स ॲसेट जर सोडलं तर स्टॉक, डेटर्स, बिल्स, रिसिव्हेबल, बँक आणि कॅश टोटली कशामध्ये येतं? करंट ॲसेटमध्ये. तर इथं लिहू. करंट ॲसेटमध्ये काय काय येते? स्टॉक प्लस डेटर्स प्लस बिल्स रिसिव्हेबल प्लस बँक प्लस कॅश. डिवायडेड बाय. आता करंट लायबिलिटी मध्ये आपल्याकडं बँक ओव्हरड्राफ्ट क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल. बँक ओव्हरड्राफ्ट क्रेडिटर्स आणि प्लस बिल्स पेबल. आता बघा, तर बरोबर आपल्याकडं स्टॉक आहे 1000. डेटर्स आहेत 1500. बिल्स रिसिव्हेबल आहे 2500. बँक आहे 4000 आणि कॅश आहे 3000 भागिले बँक ओव्हरड्राफ्ट 1000 अधिक क्रेडिटर्स 1000 प्लस बिल्स पेबल 3000. एक दोन अडीच 5 4 9 12,000 भागिले 1 आणि 2 2 3 5 5,000. 12,000 भागिले 5000 म्हणजे 2.4. तर 2.4 जसे 1 आन्सर. त्याच्यानंतर नंबर 2 डेटर्स टर्नओव्हर रेशो. त्याचं सूत्र डेटर्स प्लस बिल्स रिसिव्हेबल. डेटर्स प्लस बिल्स रिसिव्हेबल भागिले नेट सेल गुणिले 365. त्याचं सूत्र असं आहे, डेटर्स टर्नओव्हर रेशो तर डेटर्स प्लस बिल्स रिसिव्हेबल भागिले नेट सेल गुणिले 365. तर डेटर्स आपल्याकडे आहे बघा 1500. डेटर्स 1500, बिल्स रिसिव्हेबल 2500. नेट सेल्स आपल्याकडे आहे बघा 90,000.
65, तर बरोबर 1500 आणि 2500 म्हणजे 4000 भागिले 90,000 गुणिले 365 बरोबर. हा, तर त्याचं कॅल्क्युलेशन येईल बघा आपल्याकडं. हा, 162 डेज 162 डेज. हो, आता त्याच्यानंतरचं सूत्र बघू आपण. हे विद्यार्थी मित्रांनो ओढून टाकू. हा, स्टॉक टर्नओव्हर रेशो, स्टॉक टर्नओव्हर रेशो. हो, त्याचं सूत्र आहे स्टॉक कॉस्ट ऑफ गुड सोल्ड, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड divided by average stock. तर सुरुवातीला आपल्याला कॉस्ट ऑफ गुड सोल्ड काढावं लागेल. तर कॉस्ट ऑफ गुड सोल्ड साठी एक सेपरेट फॉर्म्युला आहे. तर सुरुवातीला कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आणि ॲव्हरेज स्टॉक काढून घेऊ, त्याच्यानंतर ते सूत्रामध्ये टाकून घेऊ. तर कॉस्ट ऑफ गुड सोल्ड बरोबर सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. सेल्स आहे आपल्याकडं 90,000 आणि ग्रॉस प्रॉफिट आपल्याकडं आहे बघा. ग्रॉस प्रॉफिट आहे 49,000. तर आपल्याकडं 41,000 ही कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आहे. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. हा, आता ॲव्हरेज स्टॉक काढून घेऊ. ॲव्हरेज स्टॉक. आता ॲव्हरेज स्टॉक साठी फॉर्म्युला आहे ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक भागिले 2. तर ॲव्हरेज स्टॉक ही तर सूत्र द्या. ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवाइडेड बाय 2. आता ओपनिंग स्टॉक किती आहे बघा आपल्याकडं. ओपनिंग स्टॉक आहे 800. क्लोजिंग स्टॉक बघू आपण किती आहे. क्लोजिंग स्टॉक आहे आपल्याकडं 1000 भागिले 2 म्हणजे 1800 भागिले 2 म्हणजे 900. हा आला ॲव्हरेज स्टॉक. हा, तर बघा स्टॉक टर्नओव्हर रेशोचं सूत्र आहे कॉस्ट ऑफ गुड सोल्ड डिवाइडेड बाय ॲव्हरेज स्टॉक. आता आपल्याकडं कॉस्ट ऑफ गुड सोल्ड मिळाला आणि आपल्याकडे ॲव्हरेज स्टॉक मिळाले. आता सूत्रामध्ये टाकून देऊ मित्र. तर कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आहे आपल्याकडं 41,000. हा, आणि ॲव्हरेज स्टॉक आहे 900. हा, तर 41,000 भागिले 900 म्हणजे 45.55 टाइम्स. हा, त्याच्यानंतर आता बघा आपल्याकडे काय राहतं. स्टॉक टर्नओव्हर रेशो मिळाला आपल्याला. हा, आता त्याच्यानंतर ग्रॉस प्रॉफिट रेशो काढू आपण. ग्रॉस प्रॉफिट रेशो. हा, ग्रॉस प्रॉफिट रेशो. ग्रॉस प्रॉफिट रेशो. तर त्याचं सूत्र असं आहे ग्रॉस प्रॉफिट भागिले नेट सेल्स गुणिले 100
आता ग्रॉस प्रॉफिट आपल्याकडे ट्रेडिंग अकाउंट आहे. ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपल्याला ग्रॉस प्रॉफिट 49,000 दिलेला आहे. 49,000. तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईड आपल्याला सेल्स दिली 90,000. 90,000 गुणिले 100. आता बरोबर 44.44 पर्सेंटेज. तर ग्रॉस प्रॉफिट रेशो, ग्रॉस प्रॉफिट रेशो बरोबर 54.44. धन्यवाद मित्र.